वेलकम टू द चॅनल। तर आज आपण चाललोय परांडा किल्ल्याला। सध्या नॅशनल हायवे 52 वर आहे, सोलापूर पुणे हायवेवर। या रोडने जरा सरळ जायचं आहे। माझ्यासोबत आहे रमन आणि मी। आम्ही दोघं निघालोय परांड्याच्या दिशेने। सो लेट्स गो। हाँ 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 ठीक है, कोई बात नहीं नहीं जाते। हो हो। तर शेवटी परांडा किल्ल्यामध्ये आलोय। परांडा नाही तर परांडा किल्ला असं नाव आहे। या किल्ल्यामध्ये आलोय। सुरुवातीला खंदक लागतंय, खंदकाच्या नंतर ना आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री घेतोय। सुरुवातीचा खंदक झाल्यानंतर ना 2 बुरुज लागतात। 2 बुरुजानंतर ना किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आहे। आणि ह्या भागामध्ये जे आहे सर्व भागांनी तुम्हाला तोफा लावलेल्या दिसतात। हे शत्रूचं सैन्य जे येईल त्या सर्व सैन्यांना इथं गंडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात येत होता। आणि या तोफांच्या मार्फत त्यांचा नायनाट करून त्यांना एक प्रकारे फसवून त्यांना इथं संपवण्याचं करण्याचं काम या किल्ल्यामध्ये केलं जात होतं। म्हणजे एकंदरीत काय तर हा भुईकोट किल्ल्यातला बाहुबली किल्ला आपण जरी म्हणलात तरी चालेल। आणि भुईकोट किल्ल्यांचा राजा म्हणून पण या किल्ल्याला संबोधलं जातं। आणि या किल्ल्यामध्ये 26 असे बुरुज आहेत। टोटल 26 बुरुजांचा हा किल्ला आहे। आणि याच किल्ल्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला जायला आज परवानगी नाहीये। आतल्या 10 मिनिटात आपण फिरून पुन्हा रिटर्न जाणार आहोत। सो लेट्स गो। पुढचा भाग बघूया। त्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि ही एंट्रन्स आहे। किल्ल्यावर तुम्ही बघू शकताय वरच्या बाजूला थोडासा असं पोर्तुगाल भाषेमध्ये लिहिलेला एक शिलालेख आहे। त्यानंतर न ही आतली बाजू आहे किल्ल्याची। तसं पाहता हा किल्ला जो आहे हा चालुक्य काळातला किल्ला आहे असं संबोधलं जात आहे। त्यानंतर बहानवी म्हणजेच बहानवी राजांच्या काळात म्हणजे निजामांच्या ताब्यात हा किल्ला गेला आणि शेवटपर्यंत निजामांच्या ताब्यातच हा किल्ला कायम राहिलेला आहे। हो हो। नमाजाची जागा आहे किल्ल्यातील। या ठिकाणी लोक आजही नमाज पठणासाठी येतात। आणि 36 खांबाचे तुम्ही पिलार बघू शकता। 36 खांब आहेत या ठिकाणी। या ठिकाणी हे नमाजाच्या पूर्वी जे हातपाय धुण्याची जागा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित अजूनही सोय करून ठेवलेली आहे। तर मूळतः हा किल्ला जो आहे चालुक्य काळातला किल्ला आहे। आणि त्या काळामध्ये याचा विस्तार किंवा याची बांधणी पूर्णपणे झाली नव्हती। आणि नंतर ना हा किल्ला बहानवी म्हणजे निजामांच्या ताब्यात गेला। निजामांच्या ताब्यात गेल्यानंतर ना या किल्ल्याचे बुरुज वाढवण्यात आले, खंदक बांधण्यात आलं। 2 बुरुज बांधून याला पूर्ण एकदम भक्कम असा किल्ला बनवण्यात आला। आणि त्याचबरोबर या किल्ल्यावर 26 असे बुरुज आहेत वेगवेगळे। आणि आजही या किल्ल्यावर वेगवेगळ्या तोफगोळे वगैरे तुम्हाला बघायला भेटतात। इथं पाहू शकताय तुम्ही, हे तोफ आहे आणि त्याचबरोबर तोफगोळे सुद्धा ठेवलेले आहेत। आणि याच किल्ल्यावर
मुलुके मैदान नावाची सर्वात बलशाली अशी तोफ तुम्हाला बघायला भेटते। आणि आत्ताच तुम्हाला जी मस्जिद दाखवली होती, ही जी मस्जिद आहे, त्या मस्जिदीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 36 खांब दिसतात, म्हणजे स्तंभ दिसतात, जे त्या स्तंभावरून स्पष्टपणे दिसतंय की ते एक हिंदू मंदिर होतं, माणकेश्वरांचं मंदिर होतं असं म्हटलं जातंय। नंतर मुघलांची सत्ता आली, म्हणजे निजाम आले, निजामांनी त्या मंदिराचं रूपांतर, त्या माणकेश्वराचं मंदिराचं रूपांतर मस्जिदीमध्ये केलंय, हे स्पष्टपणे दिसतंय। आणि आजही या मंदिरामध्ये, म्हणजे आता ह्याचं रूपांतर मस्जिदीमध्ये झालं आणि आजही या ठिकाणी लोक नमाज पठणासाठी येतात। आणि त्याच लोकांनी आम्हाला 10 मिनिटाची वेळ दिलेली आहे, 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही हा किल्ला कव्हर करायचं, कारण नमाज पठणासाठी ते गेलेले आहेत। किल्ला सध्याच्या घडीला बंद आहे, म्हणजे एकंदरीत काय तर आमच्या दोघांचा हा प्लॅन फसलेला आहे की आम्हाला वाटलेलं की किल्ला चालू आहे, पण किल्ला तसा पाहता बंद आहे। आणि याच किल्ल्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे घुमट सुद्धा बघायला भेटतात, असे 4-5 घुमट आहेत या किल्ल्यामध्ये। आणि किल्ला एकदम सुंदर असा किल्ला आहे। मी तुम्हाला म्हणल्यासारखं की हा किल्ला जो आहे भुईकोट किल्ल्याचा बाहुबली आहे, म्हणजे एकदम भक्कम असा। मराठवाड्यामधल्या काही एकदम सुरक्षित आणि चांगल्या प्रमाणे ज्या किल्ल्यांचं जतन झालेलं आहे त्या किल्ल्यांमधला हा एक किल्ला आहे। हे बघू शकताय तुम्ही, या किल्ल्यामध्ये तुम्हाला आजही सर्व गोष्टी व्यवस्थितपणे दिसतात, खंदकापासून ते सर्व गोष्टी। आता इथं एक बारव, या किल्ल्यामध्ये एक बारव सुद्धा आहे, म्हणजे एक विहीर जी आहे, विहीर सुद्धा आहे, पण आपल्याला पूर्ण किल्ला फिरण्याची परवानगी नाही आहे आणि वर सुद्धा जाता येत नाही। वरचा भाग जो आहे सुंदर आहे, अजून वरून छान दिसेल, पण त्यांनी आम्हाला जायला नकार दिलाय, तुम्ही वर जाऊ शकत नाही। नमाज पठण झाल्यानंतर आम्ही 10 मिनिटात किल्ला बंद करून जाणार आहोत, हे तेवढे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे। आणि किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर 1630च्या दरम्यान हा जो किल्ला आहे हा शहाजी राजांच्या हातात होता, म्हणजे शहाजी राजांनी च्या ताब्यात असलेला हा किल्ला होता। शहाजी राजांनी त्या किल्ल्याला राजधानी म्हणून, म्हणजे काही काळासाठी हा जो परांड्याचा किल्ला जो आहे या किल्ल्याला राजधानी म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं होतं। म्हणजे पूर्वीचं परांड्याचं नाव जे आहे ते प्रचंडपूर होतं, नंतर बदलून परांडा करण्यात आलेला आहे। थोडक्यात सांगायचं काय झालं तर नक्कीच या किल्ल्याला भेट द्या, मी अजून एकदा या किल्ल्याला भेट द्यायला नक्की येईल। आणि हा आमचा रमण साहेब वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे फोटो घेतोय। अय रमान झाला का? सो नेक्स्ट टाइम ज्या वेळेला, म्हणजे प्रॉपर तयारी करून विचारपूस करून आम्ही या किल्ल्याला नक्की भेट देऊ। आत्ताच्या पुरतं एवढंसं सफिशियंट आहे माझ्या मते, कारण यांची नमाज पठणाची वेळ कधीही संपू शकते। जे उत्तम असा एक किल्ला जो आहे हा किल्ला आहे। फोटो काढा, गाडी चालू आहे, मी त्याचा काढतोय, तू माझा काढतोय। बारव म्हणलेली तुम्हाला, म्हणजे विहीर आहे, बघू शकताय। आज पण या विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे आणि हेच पाणी पिण्यासाठी आधी वापरायचे, आता नाही वापरत कोणी। त्या काळचं कन्स्ट्रक्शन अजून सुद्धा भक्कम उभारलेलं आहे। त्यानंतर पुन्हा काय जास्त काही केलं नाही, फक्त वरच्या साईडला लॉकडाऊनचा इफेक्ट खूप झालाय। लॉकडाऊनचा इफेक्ट आहे ना या ठिकाणी खूप झाल्यासारखं दिसतोय, कारण पायऱ्यांवर सुद्धा गवत वाढून आलेलं आहे आणि स्वच्छता काही केली जात नाहीये। म्हणजे पुरातत्व खात्याने याकडे तर आता थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि किल्ल्याची स्वच्छता करून घेतली पाहिजे। आणि पर्यटकांसाठी आता किल्ला पूर्ण वेळ खुला ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणताही पर्यटक निराश होऊन इथून जाता कामा नये। कारण परांड्यामध्ये हे एक आकर्षण आहे, एकदम महत्त्वाचं पर्यटनातलं एक स्थळ आहे असं मला स्वतःहून वाटतंय। आणि हाच किल्ला आम्हाला बंद भेटला, आम्ही रिक्वेस्ट करून त्या नमाज पढणाऱ्या माणसांना विनंती केली आणि आम्हाला फिरण्याची
मुभा द्या, आम्हाला तेवढं लांबून आलोय, फिरू द्या म्हणलं. त्यामुळे आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि आम्हाला आतमध्ये सोडलं. सो नेक्स्ट. तर या चाच्यांनी आम्हाला बंद किल्ल्यामध्ये येण्यासाठी परवानगी दिली. चाच्यांचे खूप आभार. चाचा, तुम्हाला काय वाटतंय की किल्ल्यामध्ये अजून काय सुधारणा झाल्या पाहिजेत किंवा काय गरजेचं आहे? सुधारणा काय ही झडपड झालेली पर्यटनासाठी लाईट पाहिजे, शौचालयाचा बंदोबस्त पाहिजे इथं पर्यटन लोकांना, लाईटची सुविधा. दुसरं काय, आपली मस्जिद सुद्धा जुनीच आहे. हा, आणि बहामनी सल्तनतचा हा किल्ला आहे. आणि एक काळ असा होता की इथं शहाजी महाराजांनी सुद्धा राहिले होते. संभाजीराजेचा टिळा झाला. हा, इथं टिळा झालेला आहे. मग ह्या ऐतिहासिक वस्तूबद्दल तुम्हाला काय वाटतंय? करायला पाहिजे सरकारने जरा याला दुरुस्ती, सुधारणा वगैरे, नाही का? हा, उस्मानाबादच्या हिशोबाने परांडा हा महत्वाचा तालुका आहे. करायला पाहिजे साफसफाई. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय तर किल्ल्यामध्ये लाईटीची व्यवस्था पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे. किल्ल्यामध्ये पिण्याचं पाणी नाहीये, पाणी नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता चारही बाजूने तुम्हाला गवत वाढलेलं दिसतंय. हा लॉकडाऊनचा इफेक्ट नाहीये, तर किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित, किल्ला पूर्ण दुर्लक्षित आहे. याकडे सरकारने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि स्थानिक नागरिकांनी सुद्धा याकडे लक्ष देऊन किल्ल्यामध्ये जेवढी सुधारणा करता येईल तेवढी सुधारणा करून घ्यावी, असं चाच्यांचं पण मत आहे आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि किल्ल्यामध्ये काय कुठली एक तोफ होती मोठी? हा, 4 बाजूला 4 तोफ आहेत. 4 तोफ आहेत. हा, दारुगोळा वगैरे बनत होतो. हा हा हा, असं आहे. म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेला हा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी म्हणा जर पुढाकार घेतला तर किल्ल्याची जी स्थिती आहे ती सुधारणा होऊ शकते. तर धन्यवाद चाचा, तुम्ही आम्हाला आतमध्ये सोडलं बंद किल्ल्यामध्ये.